ज्यावेळेस मी वडील झालो त्यावेळेस मला कळलं की खरंच आई वडील पोरासाठी किती जीव तोडतात. जोपर्यंत लाईन येत नाही तोपर्यंत त्याला एक मच्छर डसू देणार नाही आणि त्याला गरमी पण होऊ देणार नाही. असे निवांत झोपलेत एवढ्या गरमीत आणि एवढ्या अंधारात. लाईट गेलेली आहे तर एवढ्या गरमीत आणि एवढ्या अंधारात निवांत झोपले मित्रांनो. तर परत मला नव्यानं माझं बालपण आठवलं. मला बालपण आठवलं मित्रांनो. माझ्या मुलांकडे पाहून आधी माझी दिदी आणि माझी बायको सोना ते तिघं असे निवांत झोपले मित्रांनो माझ्या भरोश्यावर एवढ्या अंधारात आणि गरमीत. काय कारण की त्यांना माहिती आहे गरमी झाली तर पप्पा हवा मारतात आणि काही जरी असलं तरी पप्पा समजा आमच्या पाठीशी आहेत म्हणून एवढे निवांत झोपले मित्रांनो. तर परत मला माझं बालपण नव्यानं आठवलं मित्रांनो. तर मित्रांनो आमची जायची लाईट आणि हे पहा सगळी मंडळी काही झोपली. आबी दीदी आणि तिकडं सोना. तर मित्रांनो ह्याच्यावरून एक म्हणजे थोडंसं बोला वाटायला लागलं मला म्हणून बोलतो. ज्यावेळेस आम्ही लहान होतो आणि मै बाबा समजा मै वडील त्यावेळेस पण आम्हाला अशी गरमी व्हायची ना त्यावेळेस ते अशी एखादा रुमाल घ्यायची किंवा एखादा कपडा हातात घ्यायची आणि हवा मारायची. बस तसं काय आज समजा प्रसंग आला आमच्यावर म्हणजे मावर की मी मा वडिलाची जशी मग बाबा आम्हाला हवा मारायची तशी मी हवा मारू आलो जशी आबीला दिदीला आणि सोना. मला आज कळलं की खरंच म्हणजे मी वडील झाल्यानंतर कळलं मला की माझे बाबा किती समजा म्हणजे किती जीव तोडायचे समजा आमच्यासाठी. कारण की ज्यावेळेस मी वडील झालो त्यावेळेस मला कळलं की खरंच आई वडील पोरासाठी किती जीव तोडतात. साधारणतः आता याच्यावरून समजा पाहू शकता तुम्ही किती जीव तुटते मग आपला लय जीव तुटते मित्रांनो. आता मी हे समजा आता त्या सगळ्याला माझ्याकडून अपेक्षा आहे. त्या सगळ्याला समजा आबी बिंदा झोपला मी झोपत नाही मला लाईन तोपर्यंत पण झोपलाय बा. आबी झोपला तिकडे दिदी झोपली दिदी झोपली तिकडे सोना झोपली. का कारण की त्याला माहिती आहे आम्हाला गरमी जरी झाली तरी पण आपल्याला हवा मारायला आहेत पप्पा. सोनाला पण माहिती आहे मला गरमी झाली तर आपला नवरा आहे हवा मारायला. असंच काही समजा आम्ही लहान मन भरून येते की आपण ज्यावेळेस वडील होतो त्यावेळेस आपल्याला माहीत होते की आपल्या आई वडिलांना आपल्यासाठी काय करायला असते. तसंच आता माझ्या भरोश्यावर आबी दिदी आणि सोना एकदम निवांत झोपलेत माझ्या भरोश्यावर. त्याला माहिती आहे गरमी झाली तर पप्पा हवा मारतात. सोनाला माहिती आहे गरमी झाली तर हवा मारतात. आता जोपर्यंत लाईन येत नाही तोपर्यंत मला काय झोपता येत नाही. कारण की माझ्या भरोश्यावर महापरिवार झोपेले अंधारात आणि या गरमीत. त्याच्यामुळं जोपर्यंत लाईन येत नाही तोपर्यंत त्याला एक मच्छर डसू देणार नाही आणि त्याला गरमी पण होऊ देणार नाही. असं मित्रांनो येईलच लाईट समजा परंतु वरून फॉल्ट असल्यामुळं लवकर काय लाईट येणार नाही. परंतु मी तर मग कर्तव्य पार पाडणार आहे. लाईन येऊ अगर नाही येऊ लाईन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी मोठं कर्तव्य पार पाडणार आहे. तोपर्यंत मला हवा मारावंच लागेल. देणार नाही आणि थोडीशी गरमी पण होऊ देणार नाही. ना मग आपल्या दिदीला गरमी होईल ना आपल्या आबीला गरमी होईल ना सोनाला गरमी होईल जोपर्यंत मी तोपर्यंत. असं मित्रांनो जबाबदारी अंगावर पडल्यावर माणसाला कळते की ही जबाबदारी ज्यावेळेस आपण पार पाडतो त्यावेळेस आपल्यासाठी जे काही सुद्धा आपल्या आईवडिलांची जबाबदारी पार पाडलेली असते ती खरोखर कशा परिस्थिती पाडलेली असते हे ज्यावेळेस आपल्यावरती प्रसंग आला त्यावेळेसच कळतंय. असं झालं आता आज काहीतरी. तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आता मग जे काम आहे हवा मारायचं ते काम मायलेकाला त्या काम मी चालू देणार आहे जोपर्यंत लाईन येत नाही तोपर्यंत. तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद खूप धन्यवाद.